कधी कधी अडचणी बघा खूप आल्यावरती ना आपण गांगरून जातो आणि मग आपल्याला कळत नाही की कसा त्यातून मार्ग काढू. त्यावेळेस काय करायचं? शांत राहायचं, काहीच करायचं नाही. आपलं जे काय आहे ना ते नित्यनेमाचं ते करत राहायचं. आपोआप त्या अडचणीतून मार्ग की नाही आपल्याला मिळतो आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर आज सकाळी उठल्या-उठल्या घरातलं बघा काम करायला सुरुवात केली. शेरूचे थोडेसे लाड केले आणि मग आम्ही गेलो आपल्या बागेमध्ये. काजूची बोंडं तयार व्हायला की नाही सुरुवात झाली होती आणि आम्हाला कसं धीर नाही ना, त्याच्यामुळे एक थोडीशी बोंडं काढून घेतली कुणालसाठी. कुणालला ना काजूच्या बिया खूप आवडतात आणि त्यातले गर इथे कुणालच्या बाबांनी काढून घेतलेले आहेत. पण ते की नाही थोडेसे कोवळे होते, म्हणजे खूप घाई झाली काढायची. संध्याकाळच्या वेळेस आता थोडासा जरा आमचा फॅमिली टाईम म्हणजे कुणालचा पण ब्रेक चालला होता ऑफिसचा, त्याच्यामुळे चहा आणि नाश्ता वगैरे थोडासा सुका नाश्ता घेतला आणि त्याच्या म्हणजे आम्ही नाश्ता करत असलो की वाघ्या शेरू यांना की नाही लागतंच मग. ते सुद्धा होते आमच्या जोडीला. त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये जेवण करायला. भाजी इथे करून घेतली होती आणि भाजीमध्ये आज आपण तयार केलेला मसाला आहे ना, तो मी घातला होता आणि बघा छान असा रंग आलेला आहे. आता तुम्हाला आवडतो की नाही काय माहीत नाही, कारण सध्या ती धाकधूक माझ्या मनामध्ये की नाही अजूनही चालू आहे. जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते चालूच राहणार आहे. जेवायला बसलो इथे. वाघ्या शेरूला पहिला आधी जेवायला दिलं आणि मग आम्ही जेवायला घेतलं होतं. तितक्यात लाईटच गेली. त्याच्यामुळे मग थांबलो इथे आणि कुणाल बघा शेरूसोबत वाघ्यासोबत असं त्याचा खेळ चालला होता.